नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला 4 दुर्मिळ योग जुळून आल्याने या राशींच्या उत्पन्नात होईल वाढ. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी 20 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 21 जुलै रोजी 3:47 समाप्त होईल. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमेचा पवित्र सण 21 जुलैला सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा तिथी महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे. या दिवशी महर्षी व्यास यांची जयंतीही साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा पूजा विधी. गुरुपौर्णिमा या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे दैनंदिन नित्यक्रम पूर्ण केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत. गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर व्यासजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. व्यासजींच्या चित्रावर ताजी फुले किंवा हार अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या गुरुकडे जा. आपल्या गुरुला सजवलेल्या उंच आसनावर बसवून पुष्पहार अर्पण करावा. वस्त्र, फळे, फुले, हार अर्पण केल्यानंतर योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. गुरुच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या ज्ञानानेच अज्ञान आणि अंधकार दूर होतो. गुरुची कृपा शिष्यासाठी ज्ञानवर्धक आणि लाभदायक ठरते. जगाचे सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच येते. गुरुकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी शिक्षकांची देखील सेवा करावी, त्यांना मान सन्मान द्यावा. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा विशेष संयोग जुळून येतोय. यंदाच्या गुरुपौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, प्रीती योग, विश्वकुंभ योग जुळून येत आहेत. गुरुपौर्णिमेला ग्रहांची अशी जुळवाजुळव होत आहे जे अत्यंत दुर्मिळ आहे. एक नाही तर अनेक शुभयोग या दिवशी घडून येणार आहेत. या शुभयोगामुळे गुरुपौर्णिमेला अनेक राशींच्या व्यक्तींच्या जीवनात सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया या भाग्यशाली राशी. वृषभ राशी. गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर या काळात मकर राशीच्या लोकांचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. सिंह राशी. या राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय चमकण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकते. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरीत असलेल्या लोकांना बढतीही मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळू शकते, म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने
सिंह राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशी, व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. नात्यामध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. कष्टाचे गोड फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळू शकेल. धन्यवाद. अशीच माहिती रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.